पाहायला मिळते ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि एक चांगला झेल, दर्जेदार झेल या ठिकाणी पकडलाय आणि पहिला विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला होतं परंतु या क्षणाला डीप मध्ये फिल्डर तैनात होते आणि लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे, चेंडू चाललाय, ज्या फटक्याची प्रतीक्षा होती टीम बोनको. वेग भन्नाट होता परंतु वेगाला प्रत्युत्तर. विनीतचा हा पहिला बॉल, कोलर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय परंतु लॉफ्ट केलाय. टायमिंग जरूर चांगलं होतं परंतु या क्षणाला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. विनीत पुन्हा एकदा सज्ज होतोय, पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. सज्ज होतोय, या बॉलवर लॉफ्ट केलाय विघ्नेशने, टायमिंग अप्रतिम. ज्या फलंदाज सज्ज होतोय, या बॉलवर आक्रमण जरूर केले परंतु एक चांगला झेल या स्पर्धेतील आतापर्यंतचा. लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या होते 41 आणि 42 रनचं टार्गेट असेल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर बिगिट केलाय. टायमिंग प्रॉपर होतं, रन मिळतील. वेग भन्नाट होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. या मोमेंटला बिगिट करण्याचा प्रयत्न झालाय, झेलची संधी आहे, एक सोपा झेल पकडलाय विघ्नेशने आणि फलंदाज क्रमांक पहिला मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. लाईन आणखी एक पाहायला मिळतोय. विघ्नेशचा पहिला बॉल वेग, या बॉलवर लॉफ्ट केलाय, लॉंग अँड हाय. उमेश मात्रे यांच्या बॅट मधून येतो हा दमदार स्ट्रोक. पुन्हा एकदा सज्ज होतोय, बॉल स्टॉप केलाय कारण धावा रोकायच्या आहेत. एक रन या ठिकाणी. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे. फलंदाज हेमंत पाटील. आणखीन एक दर्जेदार बॉल आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवर आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, फटका जरूर चांगला आहे. डीप स्क्वेअरलेगच्या दिशेने फिल्डर भरपूर वेगाने धावलाय परंतु चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. रनआउटची संधी आणि फलंदाज तिसरी रन घेत असताना बाद. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. डॉट बॉलची समाप्ती आणि मॅच मध्ये आला एक नवा ट्विस्ट. 12 रनची गरज. पहिलाच बॉल वेग चांगला होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. या बॉलवर मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. या मॅच मध्ये शिरकाव केलाय बोनकोडे 11 बोनकोडे या टीमने. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि सामना जिंकला टीम बोनकोडे 11 बोनकोडे या टीमने.